हे बोलत असताना जे अंधश्रद्धा आणि तू एज्युकेटेड नाही आहे, शिक्षण नाही आहे असं टोमणं देऊन आम्हाला कुठेतरी खच्चीकरण करण्यात येते. आता ती सिच्युएशन राहिलेली नाही. घराघरामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचे लोक आहेत, शिकले आहे, सवरले आहे आणि बाबासाहेबाबद्दल ते प्रामाणिक पण आहे. तर कसं झालं, मातंग समाज आहे इलिटरेट, आजही शिकलेला नाही आहे आणि दैववादावर विश्वास ठेवणार आहे. तो अपत्य म्हणजे देवाने दिलेलं भाव एक काहीतरी हे आहे असं समजते आणि त्याचं लग्न झाल्याबरोबर सगळ्यात पहिले तो त्या कामाला लागते. तर आता जी डिफरन्स आहे लोकसंख्येचा म्हणजे 60 कुठं आणि एकूण हा जो फरक आहे हा म्हणजे हा दिशाभूल करणारा फरक आहे की वर्गीकरण झालं गेलं पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणा किंवा आर्थिक बेसिकवर. बौद्ध बांधवांची प्रगती शिक्षणामुळे झालं. नॅचरल आहे ते लोक शासकीय नोकरीमध्ये गेले. शासकीय नोकरीमध्ये गेल्यामुळे त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या. तर त्या जबाबदारीमधली एक जबाबदारी आली जनतेची मोजणी. तर त्याच्यात काय केलं तुम्ही, आपण हे करत असताना त्यांचे डाटा बनवला आणि डाटामध्ये मग कॉलम आहे आपला धर्माचा, जातीचा वगैरे. तर कसं झालं, बौद्ध बांधव एवढा विकसित झाला आहे की तो जेव्हा जात सांगते तो स्वाभिमानाने सांगते, थोड्या वेळासाठी स्वाभिमानाने सांगते. आणि आमचं कसं झालं, आम्ही SC सांगितलं. ते SC सांगितल्याबरोबर कसं झालं का, ते SC म्हणजे सगळ्यांना माहीत आहे, बौद्ध बांधव SC म्हणजे जय भीम आणि बौद्ध असं ते समीकरण आहे. तर आमचा जो ओरिजिनल आकडा आहे तो आकडा SC मध्ये समाविष्ट झाला असं आम्हाला म्हणायचं. आम्हाला वेगळं आरक्षण किंवा जे अबकडं आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं गेलं पाहिजे, वर्गीकरण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि तेव्हापर्यंत हे जी मेगा भरती आहे महाराष्ट्रात ही रद्द करण्यात यावी अशी आमची विनंती आहे. उपवर्गीकरण अबकड झालं तर भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याला म्हणजे असं गालबोट लागणार नाही गालबोट लागूच नाही शकत सर. आता सुप्रीम कोर्टाच्या जेव्हा 7 बेंचांनी हा निर्णय दिला तर हा किती मोठा निर्णय आहे. त्याला आपण जेव्हा तुम्ही 7 लोकांच्या बेंचला काही लोक ज्यांना वाटते का आपला त्या खऱ्या आरक्षणाला धोका होईल, काहीतरी बदल होईल, इथे काही बदल होणार नाही. आता आमची मागणी याच्या वेगळी आहे. आमची मागणी कशी आहे की आम्ही ठीक आहे, आमच्यामध्ये एज्युकेशन नसेल तर आम्ही 4थी श्रेणीमध्ये लागू शकतो. एखादं साफसफाईचं काम असेल ते पण आम्ही करू शकतो. एखाद्या वेळेस संडास साफ करायचंही काम असेल ते आम्ही करायला तयार आहोत. त्याच्या मागची भूमिका आहे. पण ते सुद्धा तुम्ही त्यांना ते हिसकावून घेता. अरे या देशाला स्वातंत्र्य 75 वर्ष झाली, पण आज जी माणसं ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे. गरीब माणूस गरीब होत आहे आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत आहे. का म्हणून मग हे आरक्षण तुम्ही जे लावण्यात आलं या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, मग आरक्षण कुठे आहे? म्हणजे ही चूक शासनाची आहे की कोणाची? शासनाची चूक आहे. अच्छा, त्याला आम्ही तुम्हाला दोषी नाही म्हणत. शासनाची जबाबदारी आहे. शासनाने चूक केली, शासनाने दुरुस्त करावी. आणि आम्ही जे वर्गीकरण मागतो आहे ते 1960-61च्या जनगणनेनुसार देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आजपर्यंत जे हे आहे की आमच्या लोकांना याचा अल्प फायदा मिळालेला आरक्षणाचं, त्यामुळे वर्गीकरण झालं पाहिजे आमची ही पहिली मागणी आहे. मला कसं म्हणायचं की ज्याच्यावर अन्याय झाला, आता बाबासाहेब ओरडायचे की नाही माझ्या समाजाला भेटलं, आम्ही तेच काम करून राहिलो. आम्ही बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितलं, बाबासाहेबांनी जे आम्हाला शिकवलं की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा माणूस दोषी असतो, आम्ही बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या समतेच्या संदर्भामध्ये काम करून राहिलो. आरक्षण आम्हाला भेटल नाही भेटल हा नंतरचा वाद आहे. किमान आमचे प्रश्न, आमचं दुखणं, साहेब तुम्ही पोटभर जेवल्याने आमचं पोट भरत नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून आता आमचं दुखणं चव्हाट्यावर आलेलं आहे. ते दुखणं आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण उभे आहोत संविधान चौकामध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहे तर हा जनसमुदाय जो आहे तो मातंग समाजाचा आहे. त्यांचं एकच मन आहे महाराष्ट्र सरकारकडे की उपवर्गीकरण झालंच पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे वर्गीकरणाबाबत अजूनपर्यंत आपण पाहतो की न्यायमूर्ती अनंत बदर समितीने हा जो अहवाल पाठवलेला तो अहवाल अजूनपर्यंत लोकभिमुख झालेला नाहीत. आणि या मातंग बांधवाची एकच मागणी आहे की उपवर्गीकरण अबकड झालंच पाहिजे आणि जे आरक्षण आहे ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेलं आहेत. तर आज आपल्यासोबत हे मातंग बांधव इथे आहेत. त्यांची एकच मागणी आहे की उपवर्गीकरण झालं पाहिजे. तर त्यांच्या मनातलं गुपित काय आहेत तर जाणून घेऊया लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून. जय भीम साहेब. जय भीम. तर मला एक सांगा की तुमचं जे मत आहे की समाजातील वंचित घटकापर्यंत हे जे आरक्षण आहे हे पोचलं पाहिजे, यामागची तुमची भूमिका काय आहे? याचं कारण असं आहे की आपण जर देश स्वतंत्र झाला त्या दिवसापासून जर इतिहास पाहिला तर मातंग हा जो समाज आहे हा मुख्य प्रवाहात अद्याप आलेला नाही आहे.
तर मातंग समाजाचा इतिहास असा आहे की आपण जर मागे गेलो, मांग महार असं एक समीकरण, एका नाण्याच्या दोन बाजू होत्या. तर काय झालं की त्याच्यातला एक बांधव फार पुढे गेला आणि दुसरा बांधव गेला नाही. तर याला काही कारणं असू शकतात. पण मला हे म्हणायचं आहे की हे बोलत असताना ते अंधश्रद्धा आणि तू एज्युकेटेड नाही आहे, शिक्षण नाही आहे असं टोमणं देऊन आम्हाला कुठेतरी खच्चीकरण करण्यात येते. आता ती सिच्युएशन राहिलेली नाही. घराघरामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचे लोक आहेत, शिकले आहे, सवरले आहे आणि बाबासाहेबाबद्दल ते प्रामाणिक पण आहे. आता आंदोलन करणं म्हणजे सरळ आणि साध्या शब्दात सांगायचं झाल्यास बाबासाहेबांना फॉलो करणं आहे. ज्यावेळेस अनटचॅबिलिटी होती, हात लावल्याने जर स्पर्श लावल्याने माणूस विटाळ होत होता त्याला, अशा सिच्युएशनमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी त्यांच्या विकासाचं काम केलं. तर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जी क्षमता होती, बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं जे डेव्हलपमेंट होतं ते आम्ही या माध्यमातून करत आहोत. आता अनेकांना असं वाटत असेल की हे जे आंदोलन आहे हे चुकीचं आहे, असू शकते. कारण की कसं झालं, आम्ही 60 वर्ष काहीच बोललो नाही, तर 60 वर्ष पर्टिक्युलर एकाच समाजाला त्याचा लाभ झालेला आहे. तर हे करत असता, हा आमचा आरोप नाही आहे, वस्तुस्थिती आहे. तुम्ही एखाद्या ऑफिसला गेले, तिथे सर्वे केला, त्याचं संशोधन केलं, तर पर्टिक्युलर एकच समाज पुढे जातो. तर हे बोलत असताना कसं म्हणतात की आम्ही एज्युकेटेड आहोत. आता आमची मागणी याच्या वेगळी आहे. आमची मागणी कशी आहे की आम्ही ठीक आहे, आमच्यामध्ये एज्युकेशन नसेल तर आम्ही चतुर्थ श्रेणीमध्ये लागू शकतो. एखादं साफसफाईचं काम असेल ते पण आम्ही करू शकतो. एखाद्या वेळेस संडास साफ करायचंही काम असेल ते आम्ही करायला तयार आहोत. त्याच्यामागची भूमिका आहे. पण ते सुद्धा तुम्ही त्यांना ते हिसकावून घेता. तर त्याच्यामुळे कसं झालं, आणि महत्त्वाचा मुद्दा असा झाला की ज्या दिवशी रिक्रुटमेंट जनरेट झालं त्या दिवशी जे लोक शिकले होते, जे सिव्हर चवरले होते, एज्युकेटेड होते, त्यांनी जी सत्ता काबीज केली. नॅचरल आहे. आणि रिटायरमेंटचं जे एज आहे, ॲट द एज ऑफ 58-60 इयरला ते रिटायर्ड होतात, म्हणजे एक पडी पूर्ण केली. आणि हे करत असताना त्यांनी कामाच्या भरोश्यावर आपला असा एक ठसा निर्माण केला प्रशासनामध्ये. आणि जाता जाता त्यांनी आपला एक बंधू दिला की साहेब आता ह्या माणसाला तुम्हाला पूर्ववचन करायचं आहे. आता जे इन सर्व्हिस जे लोक आहेत, नॅचरल आहे की त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. आणि ज्याची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे निश्चितच आहे त्यांचं डेव्हलपमेंट आहे. आणि आम्ही पर्टिक्युलर कसं झालं, आमचे इकॉनॉमिकल सोर्सेससुद्धा आमचे विकसित झाले नाही. आमच्याकडे दुसरे कोणी साधनं नाही आहे. सर्व्हिसशिवाय आम्हाला पर्याय नाही. साहेब, सरळ आणि साधं उदाहरण सांगतो. सरळ आणि साधं उदाहरण असं आहे की आता SRPF आहे, पोलीस आहे, पोलीस भरती आहे, रेल्वे स्टेशन, इथे मातंग समाजाचा स्पेशल कोटा होता बँडचा. तर कसं त्या बँडचा कोटा होता, तिथे मातंग म्हणजे मातंगच लागेल. RR पाटील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना, गृहमंत्री असताना त्यांनी एक असा पायंडा केला की यांच्यावर आपण ठीक आहे, यांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल. तर त्यांनी काय केलं की मातंगांची जी मुलं आहेत स्पेशल त्यांनी कास दाखवायची आणि पोलीस बँडमध्ये भरती व्हायचं, बँड पथकामध्ये भरती व्हायचं. तर साहेब ते सुद्धा त्यांनी हिसकावून टाकलं आहे. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की एक अजून प्रश्न याच्यावरती आठवला की पर्टिक्युलरी तुमचं एकाच म्हणजे एकाच जातीचा विकास झाला असं तुम्हाला या बोलण्यावरून वाटते का साहेब? नाही, मला ते नाही म्हणायचं आहे. एका जातीचा विकास झाला मला हे म्हणायचं नाही आहे. मला जे झालं ते झालं, मला त्याला काही आता त्याला हे करायचं नाही आहे. मला हे म्हणायचं की हे करत असताना तुमच्या कसं लक्षात नाही आलं, तुमच्या कसं लक्षात नाही आलं, कारण की याचा कधी ना कधी उद्रेक होणार आहे. या सगळ्या गोष्टी कधीतरी जन्म घेणार आहे. तर तुम्ही इंटेलेक्च्युअल लोक आहे, तुम्हाला कळलं नाही का? मला हे नाही म्हणायचं आहे, ते संविधानिक असो की नसो, कमीत कमी जसं आता नागपूर शहरात अनेक चॅनल आहे, मग तुम्ही कसं पोटतिडकीने आमची बातमी तिथे समाजापर्यंत पोहोचवण्याची मानसिकता ठेवता, तर आम्हाला अशा लोकांची गरज आहे. मला कसं म्हणायचं की ज्याच्यावर अन्याय झाला, आता बाबासाहेब ओरडायचे की नाही माझ्या समाजाला भेटलं, आम्ही तेच काम करून राहिलो. आम्ही बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितलं, बाबासाहेबांनी जे आम्हाला शिकवलं की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा माणूस दोषी असतो, आम्ही बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या समतेच्या संदर्भामध्ये काम करून राहिलो. आरक्षण आम्हाला भेटल नाही भेटल हा नंतरचा वाद आहे. किमान आमचे प्रश्न, आमचं दुखणं, साहेब तुम्ही पोटभर जेवल्याने आमचं पोट भरत नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून आता आमचं दुखणं चव्हाट्यावर आलेलं आहे. ते दुखणं आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. शासनाने दिलं नाही आहे, आता दिलं नाही तरी एवढं पोटात दुखून राहिलं, हे बरोबर नाही आहे. बरं, एक प्रश्न अजून मला येतो साहेब की आपण पाहतोय की अजून 1 ऑगस्ट 2024ला जे न्यायमूर्ती अनंत बदर समिती आहे, अनंत बदर समितीचा अजूनही अहवाल जनतेसमोर आलेला नाही. एक मिनिट, जनतेसमोर आलेला नाही. तर हे जे वर्गीकरण आहे हे कुठल्या अहवालावर अजून केलं पाहिजे? आपण जे बऱ्याच गोष्टी म्हणतोय, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, अनंत बदर समितीने अहवाल दिला, परंतु अहवालामधली अजून आकडेवारी, जी आकडेवारी आहे, इम्पिरियल डाटा आहे, तो अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आला नाही. तर आपण उपवर्गीकरण कशाबाबत करावं? नाही, हे शासनाची जबाबदारी आहे. मला काय म्हणा, ही जबाबदारी आहे शासनाची. कसं झालं, इम्पेरियल डाटा जो तुम्हाला पाहिजे शासनाची आहे.
आता मला एका गोष्टीकडे मी तुम्हाला आकर्षित करेल. 1900 जे आपलं हे आहे ना सेन्सेसचं, तर सेन्सेसचं कसं झालं 60मध्ये 61ला आपलं पर्सेंटेज एकदम काटावर आहे. तुमचं 30 म्हणजे बौद्ध बांधवांचं जर 30% असेल तर मातंगांचं 29% आहे. असं आहे म्हणजे प्रोडक्शनच्या बाबतीत, जनरेशनच्या बाबतीत. तर कसं झालं मातंग समाज आहे इलिटरेट, आजही शिकलेला नाही आहे आणि दैववादावर विश्वास ठेवणार आहे. तो अपत्य म्हणजे देवाने दिलेलं भाव एक काहीतरी हे आहे असं समजते आणि त्याचं लग्न झाल्याबरोबर सगळ्यात पहिले तो त्या कामाला लागते. तर आता जी डिफरन्स आहे लोकसंख्येचा म्हणजे 60 कुठं आणि एकूण हा जो फरक आहे हा म्हणजे हा दिशाभूल करणारा फरक आहे. का झालं की बौद्ध बांधवांची प्रगती शिक्षणामुळे झालं. नॅचरल आहे ते लोक शासकीय नोकरीमध्ये गेले. शासकीय नोकरीमध्ये गेल्यामुळे त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या तर त्या जबाबदारीमधली एक जबाबदारी आली जनतेची मोजणी. तर त्याच्यात काय केलं तुम्ही, आपण हे करत असताना त्यांचे डाटा बनवला आणि डाट्यामध्ये मग कॉलम आहे आपला धर्माचा, जातीचा वगैरे. तर कसं झालं बौद्ध बांधव एवढा विकसित झाला आहे की तो जेव्हा जात सांगते तो स्वाभिमानाने सांगते, थोड्या वेळासाठी स्वाभिमानाने सांगते. आणि आमचं कसं झालं आम्ही SC सांगितलं. तर SC सांगितल्याबरोबर कसं झालं का ते SC म्हणजे सगळ्यांना माहीत आहे बौद्ध बांधव, SC म्हणजे जय भीम आणि बौद्ध असं ते समीकरण आहे. तर आमचा जो ओरिजिनल आकडा आहे तो आकडा SC समाविष्ट झाला असं आम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे ही चूक शासनाची आहे की कोणाची? शासनाची चूक आहे. अच्छा. तर याला आम्ही तुम्हाला दोषी नाही म्हणत, शासनाची जबाबदारी आहे. शासनाने चूक केली, शासनाने दुरुस्त करावी आणि आम्ही जे वर्गीकरण मागतो आहे ते 1960-61च्या जनगणनेनुसार देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. बरं, आता जे आपण पाहतो की 2027ला जी जनगणना सुरू होणार आहे, आता सुरू झालीच आपण पाहतोय. तर मला याच्यात या सेन्सेक्सनुसार तुम्हाला डाटा पाहिजे की 1961च्या 61च्या नुसार. त्याचं कारण आहे साहेब 61 तुम्ही 61ला जा. 61 म्हणजे आपण परत भूतकाळात चाललो असं वाटत नाही नाही, का? लोकसंख्येच्या भूतकाळाचं काही घेणं देणं नाही. 61 पासून आम्ही वंचित आहोत. 61 पासून आम्ही बेनिफिट पासून वंचित आहोत म्हणून आम्हाला तो आकडा पाहिजे, दुसरं काही कारण नाही. आमच्यासोबत संजयजी कठाळे, मला एक सांगा, लवसेनेचे अध्यक्ष. आपण बऱ्याच वेळा बघतो संजयजी की उपवर्गीकरण झालं पाहिजे, क, ड उपवर्गीकरण झालं पाहिजे. तर यामध्ये जे पॉलिटिकल आहे, राजकीय आहे, हे राजकीय गणित याच्यामध्ये जुळेल की फक्त नोकरीसाठी पाहिजे? सर आम्हाला आमचे हे आहे की वर्गीकरण झालं गेलं पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणा किंवा आर्थिक बेसिकवर. आजपर्यंत जे हे आहे की आमच्या लोकांना याचा अल्प फायदा मिळालेला आरक्षणाचं, त्यामुळे वर्गीकरण झालं पाहिजे आमची ही पहिली मागणी आहे. आणि आमचे वर्गीकरण याप्रमाणे की 1961च्या जनगणनेनुसार त्या प्रमाणात आम्हाला वेगळं आरक्षण किंवा जे अबकड आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं गेलं पाहिजे, वर्गीकरण झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि तेव्हापर्यंत ही जी मेगा भरती आहे महाराष्ट्रात ही रद्द करण्यात यावी अशी आमची विनंती आहे. म्हणजे जोपर्यंत उपवर्गीकरण होणार नाही तोपर्यंत कुठल्याही महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत त्या उपवर्गीकरणा झाल्यानंतरच भरावं अशी तुमची सरकारला संजयची मागणी आहे. हो. तर हे होते संजयजी. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि सटीक प्रश्न विचारतोय. उपवर्गीकरण अबकड झालं तर भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याला म्हणजे असं गालबोट लागणार नाही का? नाही गालबोट लागूच नाही शकत सर. ते सर्व संविधानिक यांनी होऊन राहिलं. संविधानिक आहे. सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश बसले होते ते संविधानाच्या तहतच बसले आहेत 7 लोकांचे आणि संविधानाच्या तहतच त्यांनी तो निर्णय घेतला. तर तुम्ही कसे म्हणताय की त्याला गालबोट लागणार आहे म्हणून? तुमचा चुकीचा प्रश्न आहे. गालबोट लागणार नाही. आम्ही जे इथे उभे आहे नाही, मूळ ढाच्याला लागणार नाही. काऊन का सर सुप्रीम कोर्ट जे बसलेले आहे ते संविधानाच्या याच्यामध्येच आहे ना. संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे 14, 15, 16 आणि 341 त्याच्यामध्येच बसून हे आरक्षण वर्गीकरण करत आहे. आणि म्हणून त्यांनी 7 बेंचनी आता सुप्रीम कोर्टाच्या जेव्हा 7 बेंचांनी हा निर्णय दिला तर हा किती मोठा निर्णय आहे. त्याला आपण जेव्हा तुम्ही 7 लोकांच्या बेंचला काही लोक ज्यांना वाटते का आपला त्या खऱ्या आरक्षणाला धोका होईल, काहीतरी बदल होईल, इथे काही बदल होणार नाही. इथे काही होणार नाही हे तुम्हाला सांगतो आहे की जी माणसं शेकडो वर्षापासून आजही वंचित आहे सर. आजही यांना काम नाही, आजही भाकरीचा प्रश्न सुटलेला नाही, आजही यांच्या युवकाच्या हाताला काम नाही.
युवकाला काम मिळालं गेलं पाहिजे. जे मुख्य जे आहे अन्न वस्त्र निवारा हा प्रश्न केव्हा सुटेल? अरे या देशाला स्वातंत्र्य 75 वर्ष झाली, पण आज जी माणसं ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आहे. गरीब माणूस गरीब होत आहे आणि श्रीमंत माणूस श्रीमंत होत आहे. का म्हणून? मग हे आरक्षण तुम्ही जे लावण्यात आलं या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, मग आरक्षण कुठे आहे? मातंग आहे, चर्मकार आहे, वाल्मिकी आहे, होलार आहे, या समाजाला आरक्षणपासून ही लोक सर्व वंचित आहे. त्या लोकांना कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे. ही आमची मला उपवर्गीकरण पाहिजे. पाहिजे, मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे. आमची ही मुही आहे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल तारे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।